उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 4 वेळा खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या काटेवाडीमधील दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या अनुदानापासून वंचित आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पवार कुटुंबातील तिन्ही खासदारांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने पाहावं अशी काटेवाडीमधील शेतकऱ्यांची मागणी आहे। यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूया। शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो, मात्र आता या दुधाचे भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आलाय आणि या संदर्भात बोलण्यासाठी बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? दुधाच्या खाद्याचे दर वाढत आहेत, मात्र दुधाचा दर जागेवरच आहे। शासनाने 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं। हे अनुदान तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? काही जणांना पोहोचलेलं आहे, काही जणांना पोहोचलेलं नाही। अशी बरीच लोक आहेत की त्यांचं अजून अनुदान पोहोचलेलं नाही। साधारणतः हे जे अनुदान शासनाने 5 रुपये जाहीर केलेले, हे खरंच शेतकऱ्यांना परवडणार आहे का, किंवा या अनुदानात वाढ करावी अशी काही मागणी आहे का? नाही, अनुदानापेक्षा आहे का नाही, त्यांनी डायरेक्ट रेटच वाढवा, आमचा हमी भाव द्यावा त्यांनी डायरेक्ट प्रति लिटरला। सध्या लय परिस्थिती बेकार आहे दुधाची। 26 रुपये दुधाला दर आहे, आधी 38 रुपये गेल्या वर्षी ह्याच दिवसात दर होता। आता पशुखाद्याचा दर जवळपास 1700-1800 रुपयाला गोळीचं पोतं झालेलं आहे। सध्या शेतकऱ्याला परवडत नाही, त्यातनं मार्ग काढून शेतकरी सध्या काहीतरी करून पर्याय जनावर जगवत आहे, दूध पुरवत आहे शेतकऱ्याने। एवढं सरकारला मागणी आहे। बाहेरच्या राज्यात सध्या 37-38 रुपये दर आहे, 36 रुपयाच्या आसपास दर आहे। आपल्या इथं सध्या 26 रुपये दर आहे। आपलं राज्य इतकं महागाच झालेलं आहे की आपल्या राज्याने दुधाबाबतीत कुठलं धोरण केलं नाही। 5 रुपयाचं अनुदान हे काही उपयोगाचं नाही सध्या। पहिले पशुखाद्याचे दर होते 1000-1200 रुपये, आता 1700-1800 रुपये गेले ते। आता रेट का दुधाचे वाढले पाहिजेत। पाण्याचे दर 20 रुपयाला बाटली आणि दुधाचा भाव आहे 25 रुपये। कसं परवडायचं आम्हाला? सध्याचा दर जर बघितला तर तुम्ही पाठीमागच्या 10 वर्षापूर्वीचा जो रेट होता दुधाचा आणि आजचा रेट, ह्याच्यात दुधाच्या रेटमध्ये तफावत नाही। पण तुम्ही जर मागच्या 10 वर्षापूर्वीचा जर पशुखाद्य असेल किंवा वैरण असेल, चारा असेल, पशुवैद्यकीय असेल, इतर खर्च असू द्या, तर तो खर्च ते 10 वर्षापेक्षा आज त्याच्यात 50 ते 60% वाढ झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, तर नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार असतील, राज्यसभेचे खासदार शरद पवार असतील, हे सर्व पवार कुटुंबीय या संदर्भात शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कशा प्रकारे पाहतायत आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कधी तोडगा करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, काटेवाडी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।